इचलकरंजी महानगरपालिकाहून 3 वर्ष पूर्ण झाली होती. तोपर्यंत महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपच्या 43 सीटा, शिवसेनेच्या 3, राष्ट्रवादीची 1 असे सुमारे महायुतीची सत्ता आली होती. इचलकरंजीचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, पण भाजपनं सर्वसामान्य घरातील एका महापौराची संधी दिली. आपल्या बरोबर जर बघितलं तर आज महापौरचा पदभार घेतल्यानंतर आज त्यांचे कार्यकर्ते मोठ्या जोशात आहेत. एक गोरगरीब कुटुंबातील एक लालनगरमधील झोपडपट्टीतला एक महापौर झाल्यानंतर एक काय आनंद असतो आपल्याबरोबर. सध्या इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले महापौर आपल्यावर आहेत. काय सांगाल साहेब, काय आनंद आहे आणि आज तुम्ही महापौरची शपथ घेतलेला आहे, पहिले महापौर इचलकरंजी म्हणून? होय, नक्कीच. म्हणजे मला तो मान मिळाला आहे माझ्या नेत्यांच्यामुळं. माननीय प्रकाश आवाडे साहेब, राहुलजी आवाडे साहेब, त्यानंतर हाळवणकर साहेब, या सगळ्यांनी तिघांनी मिळून ठरवलं की ही व्यक्ती कॅपेबल आहे. आणि मी माझं नशीब समजतो की एक ऐतिहासिक आजचा दिवस आहे माझ्यासाठी. कारण हे जो महापौर पद आहे हे आयुष्यभर लाईफ टाईम लक्षात राहणार आहे. कारण असं पुढं होणे नाही, अजून किती तर महापौर होतील, पण हे सगळं होत असताना मला जबाबदारी अतिशय खूप वाढलेली आहे माझी. कारण 4 वर्ष प्रशासक असल्यामुळं 4-4.5 वर्ष त्या प्रकारे ज्या पद्धतीनं निधी आणायला पाहिजे, नगराध्यक्ष असू देत किंवा महापौर असू देत, ज्या पद्धतीने निधी यायला पाहिजे होता ते पदच रिक्त असल्यामुळं आलेलंच नाही आहे. आणि आमचे कार्यसम्राट राहुलजी आवाडे ह्यांच्या निधीतूनच हे सगळा कारभार चालू आहे. म्हणजे आता त्यांना असं आता सध्या म्हणायचं आहे की त्यांना साथ द्यायला कोणतं पाहिजे होतं आणि मी 100% त्यांना साथ देणार आहे. आणि माझ्या पद्धतीनं जेवढा होईल तेवढा निधी मला इथं आणायचा आहे. कारण ते बिचारे धडपडायला लागल्यात. निधी कार्यसम्राट म्हणलं कशासाठी जातं आहे की त्यांनी निधी आणतात म्हणून. आणि त्यांना सपोर्ट आमचा 65 जे नगरसेवक आहेत आम्ही त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करून जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. आपण जर वेळेला सर्वसामान्य घरातील एक महापौर आहात तुम्ही झालेला. आज महापौरचा चार्ज घेतला आहे, पदभार घेतलेला आहे. नवीन सभागृह, नवीन महापालिका, आमदार यंग जनरेशन आहेत, खासदार यंग जनरेशन आहेत. देशामध्ये मोदी सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र सरकार आहे. त्यामुळे इचलकरंजीचा सर्वांगीण विकास आता तुमच्यापुढे ठेपलेला आहे. कसं विजन असेल तुमचं? हे बरोबर आहे. ज्या पद्धतीनं मोदींची सरकार, माननीय मोदींचं सरकार वर आहे, फडणवीसांचं येत आहे आणि इचलकरंजीची जनता ह्या सगळ्या गोष्टी जाणते. आणि त्यांना माहीत आहे की जर आपल्या इचलकरंजीचा विकास व्हायचा जर झाला तर BJP पक्षासोबत आपण राहिलं पाहिजे. त्यामुळं आमच्या 43 सीटा BJP पक्षाच्या आलेल्या आहेत. आणि हे आमचं जनतेचं आमच्यावर उपकार आहे. आणि आम्हाला जबाबदारीनं ज्या पद्धतीनं आम्हाला सीटा दिलेल्या आहेत आणि आमचे युतीमधल्या अजून आमच्या 4 सीटा, 3 सीटा शिवसेना आणि 1 सीट राष्ट्रवादी, हे सगळे असल्याने 47 जणं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार करणार आहे. जबाबदारी मोठी आहे कारण जास्तीत जास्त निधी आणून जास्तीत जास्त विकास करायचा आहे. आणि मला ह्यांना बी धन्यवाद द्यायचा आहे जे 17 सीट घेऊन जे आघाडी होती त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आणखीन जबाबदारी माझी वाढल्या आणि 100% जो विश्वास आमच्यावर त्यांनी ठेवलेला आहे जनतेनं तो पार करणार. जेवढा कालावधी मला असेल त्याचा डबल दिवस मला करायचे. येणारा जर बघितलं तर आपण या महापालिकेमध्ये जर बघितलं तर यंग जनरेशनला जनतेनं कौल दिलेला आहे. त्यामुळं कुठंतरी यंग जनरेशनमुळं कामं होतील चांगल्या पद्धतीनं होणार. यंग जनरेशन जे दिलेले आहे आमचे नेते राहुलसाहेब आवाडे आणि प्रकाशांना आवाडे, त्यांचं एक विजन आहे. म्हणजे यंग पोरांनाच आणि यंग जे महिला असतील, नगरसेवक आमचे पुरुष असतील, त्यांना कामासाठी पळवायचं आहे त्यांना. आणि जनतेचा विकास करायचा आहे, गावाचा विकास करायचा आहे. आणि ही अतिशय चांगली योजना आहे. आणि हे BJPमध्ये असं होत असते. तुम्हाला माहीत असेल जवळजवळ 3 ते 4 राज्यामध्ये असं झालेलं आहे की एकदा आलेल्या आमदार निवडून आले त्यांना डायरेक्ट त्यांनी मुख्यमंत्रीपद BJPमध्ये मिळालेलं आहे. हे BJPमध्ये चालतं आहे. पार्सॅलिटी BJPमध्ये होत नाही. इचलकरंजीमध्ये तसंच झालं आहे. कॅपेबल कोण आहे, कोण लोकांच्यात जाऊ शकतो आहे, कोण लोकांच्या अडीअडचणी सोडवू शकतो आहे, याचा पूर्णपणे अभ्यास BJPवरून सगळं चालू असतो आहे. त्या पद्धतीनं चांगल्या यंग जनरेशनलाच त्यांनी दिलेला आहे वाव. आणि मलासुद्धा एक यंग ह्याच्यामधून महापौर केलं आहे की जेणेकरून आम्हाला मुंबई असू दे, पुणे असू दे, कुठेही असू दे, दिल्ली असू दे, जाऊन कुठल्याही परिस्थितीतून निधी आणावा. आणि जमिनीवरचे सगळे पाहिजेत. आणि जे नगरसेवक जे निवडून आले ते सुद्धा सगळे जमिनीवरचे आहेत. त्यामुळं मी माझ्या नेत्यांना खरोखर धन्यवाद देतो. तिकीटं त्या पद्धतीनं दिली आणि जनतेनं त्याला साथ दिली, जनतेला ते पटलं, त्यामुळं आमची सत्ता आलेली आहे. आज कार्यकर्त्यांचे म्हणजे सगळे यंग कार्यकर्ते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय की आपल्या भागामध्ये महापौर पद आलं. त्यामुळे ह्या यंग जनरेशनची साथ तुम्हाला कशी होती? हे माझा स्टेटस आहे सकाळचा
की हे कार्यकर्त्याशिवाय कुठलं होत नाही. कुठलाही एकटा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करत नाही. जोपर्यंत कार्यकर्त्यांची ताकद असते तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालतात. त्यामुळे मला मी फक्त जे आजपर्यंतच्या इतिहासात जे इथं आहे ते आमचे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत, म्हणजे आता हे आमचे कार्यकर्ते 2 दिवस जागरण साहेब चालू आहे. 2 दिवस रात्रंदिवस काम करून हे सगळा इव्हेंट उभा केला आहे. मी तर 2 दिवस नव्हतो, पण ह्यांच्या जीवावरच सगळं राजकारण असतं आणि असावं. TV9नंच पहिली बातमी फोडली होती की इचलकरंजीचं महापौर उदय धातोंडे होतील. काय सांगाल? TV9चे जे पत्रकार आहेत हे खूप हुशार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही खूप चालाक आहे. त्यामुळं तुम्ही सगळं ओळखून घेतलेला की काय होणार आहे, दिशा कुणीकडे चाललं आहे, महापौरपद कुणीकडे चाललं हे तुम्हाला ओळखलं होतं आणि तुम्ही ती बातमी दिला आणि ही 100% सगळ्यांना आवडली होती. आणि मी TV9चं आणि खास करून साईनाथ तुमचं मी धन्यवाद मानतो की तुम्ही अतिशय योग्य बातमी दिली होती आणि ती योग्य बातमी तंतोतंत खरी ठरलेली आहे. कारण एवढा तुम्ही जवळजवळ 4 ते 5 दिवसाच्या अगोदर अंदाज लावलेला की हे महापौरपद कोणाला जाणार आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चॅनललाही तुमचं काय तर करावं चांगल्या पद्धतीने हे बी सांगतो. कारण तुम्ही अतिशय योग्य बातमी दिला होता 4 ते 5 दिवस अगोदर. TV9च्या माध्यमातून आम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस तुमच्या शुभेच्छा आहेत. आपण जर बोलले इचलकरंजीचे नूतन महापौर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. TV9ने जी 4 दिवसापूर्वी बातमी दिली होती की इचलकरंजीचा महापौर उदय धातोंडे होतीलच असं बजावलं होतं, पण त्याच पद्धतीनं आज महापौरचा तिने पदभार घेतलेला आहे. कॅमेरामॅन निखिल बेसे मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.